संध्याकाळी रॅली काढली। उद्याचं वातावरण कसं असेल याचा हा ट्रेलर आहे। आणि काल अचानक ठरलं की निर्धार शिबिराच्या पूर्वसंध्येला आपण एक शिवसैनिकांची बाईक रॅली काढूया। अचानक रात्री ठरलं आणि लगेच सगळे आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, सुधाभाऊ बडगुजर, डी.जी. सूर्यवंशी, विलासराव शिंदे, दत्ताजी गायकवाड, सगळे आमचे प्रमुख लोकांनी त्यानंतर तयारीला लागले आणि अशी छान शहरामध्ये मशाल आणि भगवं एक वातावरण निर्माण झालं। आणि तयारी आपण पाहताय की तयारी झालेली आहे। शहरामध्ये शिवसेना नव्या उभारीनं पुढे जाताना तुम्हाला उद्या दिसेल। विधानसभाचे निकाल आम्ही विसरलेलो आहोत, पण लढाई चालू राहील। हा जो पराभव आमचा नाहीये तर हा घातपात आहे। हा घातपात आम्ही विसरणार नाही, त्याच्यामुळे ती लढाई चालू राहील। पण आम्ही आता पुढल्या लढाईसाठी सुद्धा आम्ही तयारीला लागलेलो आहोत। सर्वांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी सर्वांना उत्सुकता आहे। उद्या बाळासाहेबांचं भाषण ऐकायला मिळणार आहे। सर्वांना उत्सुकता आहे, नेमकं कशा पद्धतीने ते भाषण असणार आहे तुम्ही ऐका ना। उद्या शिवसेनेचे सगळेच नेते येत आहेत आणि माझ्यासारख्या माणसानं बाळासाहेबांबरोबर अख्खा आयुष्यभर काम केलं, त्यांच्याबरोबर सातत्यानं मी राहिलो। मला असं वाटतं की बाळासाहेबांचे विचार हे कायम शिवसैनिकापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि मी सतत ते प्रयत्न करत असतो। मग लिखाणातून असेल, सिनेमाच्या माध्यमातून असेल, मी सतत करत असतो की बाळासाहेब लोकांमध्ये राहिले पाहिजे। आणि मला असं वाटतं की अशी शिबिरं असतील, सभा असतील, त्यात बाळासाहेबांचे लहान लहान विचार जर मला वेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देता आले तर मी देण्याचा प्रयत्न करतो। ते बघू ना उद्या। साहेब, अशा वेळेला ते भाषण होतंय ज्या वेळेला एकीकडे वक्फ बोर्डाचा मुद्दा असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होतंय आणि प्रामुख्यानं हिंदुत्व सोडलं म्हणून तुमच्यावर सत्ताधाऱ्यांनी अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपाची टीका देखील केलेली आहे। तुम्ही काँग्रेससोबत गेला, त्याच्यावरनं देखील टीका झालेली आहे। आम्ही काँग्रेसबरोबर गेलो ह्याचं कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी काँग्रेसने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा त्याग केला पाहिजे। काँग्रेसने मिळवलेलं स्वातंत्र्य तुम्ही भोगताय। जे हे प्रश्न विचारतायत त्यांचा या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काही योगदान नाही। स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस पक्षानं केली, फासावर काँग्रेसचे लोक गेले, तुरुंगात काँग्रेसचे लोक गेले। ते स्वातंत्र्य तुम्ही फुकटात उपभोगताय, मजा मारताय, लुटताय। आणि आम्ही काँग्रेसबरोबर सहभागी झालो एकत्र तर तुम्हाला त्रास व्हायचं कारण नाही। पण केवळ काँग्रेसच नव्हतं सर, इतर पण फक्त काँग्रेसच होती म्हणून स्वातंत्र्य मिळालं असं नाही, अनेक घटक होते त्यावेळी। उदाहरणार्थ भारतीय जनता पक्ष तर नव्हता, नाही म्हणजे पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक नव्हता, संघ नव्हता, नक्कीच कम्युनिस्ट पक्ष होता, त्याला गदर पार्टी म्हणतो आपण। माझा इतिहास पक्का आहे, एक लक्षात घ्या। गदर पार्टी मोठ्या प्रमाणात होती आणि 1942 नंतर सोशलिस्ट समाजवादी पार्टीचे काही लोक या चळवळीमध्ये होते। याच्यामध्ये तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जिना सुद्धा होते। हे तुम्हाला अमान्य करता येणार नाही आणि हे स्वातंत्र्य सगळ्यांनी मिळून मिळवलंय। त्याच्यामध्ये फक्त जर कोणाचा सहभाग नव्हता तर तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा सहभाग नव्हता। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडनं त्यांच्या संदर्भामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच रॉबर्ट वाड्रा यांच्या बाजूला अडचणी वाढत असताना आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या देखील अडचणी वाढत। याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकते। काहीतरी भूगर्भात हालचाली सुरू आहेत। आता आपण पाहिलं असेल की हालचाली कशा आहेत तर जागतिक स्तरावरती आहेत। जागतिक स्तरावरती नरेंद्र मोदीच्या विरुद्ध काहीतरी भूगर्भात हालचाली सुरू आहे। त्याशिवाय ट्रम्प प्रशासनातल्या प्रमुख पदावरील व्यक्ती तुलसी गॅबार्ड हिनं जाहीरपणे सांगितलं नसतं की भारतातला जो विजय आहे ईव्हीएमच्या माध्यमातला हा बोगस आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका हा एक घोटाळा आहे।
आता ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक हा घोटाळा आहे किंवा हायजॅक होऊ शकतात, निकाल हायजॅक होऊ शकतात, हे आत्ता सांगण्याची गरज नव्हती देशाला, जगाला. आणि या जगामध्ये भारत एकमेव देश आहे इथे ईव्हीएमवर निवडणुका होतात. साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे सत्तेत येतील, त्यांनी प्रयत्न केला असेल असं वाटत नाही, आमचाही आग्रह नाही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, सत्तेत यावं म्हणून. बावनकुळेंना तो अधिकार आहे का सांगण्याचा? त्याने अमित शहाना विचारलंय का हे, किंवा नरेंद्र मोदींना विचारलंय का? अजिबात नाही. त्यांना कोणत्याही निर्णयाचा अधिकार आहे असं मला वाटत नाही. ते आपली मतं व्यक्त करतात, करू द्या. साहेब, आपण सकाळी गंभीर आरोप केले होते की सिंधुदुर्ग कोकणामध्ये 27 लोकांचे मृत्यू झाले, खून झाले, त्यामध्ये 8 ते 9 हे शिवसैनिक होते. आहेत ना. हे कोण होते? यांची मला बघा असं आहे की अनेक शिवसैनिकांचे खून झाले, त्यातला एक जो खून गाजला तो रमेश गोवेकरचा. रमेश गोवेकरची हत्या ही अशा पद्धतीनं झाली आणि त्याच्यावर सीबीआयची चौकशी लावण्यात आली, पण तीही मॅनेज झाली. आमचं तिकडलं उपजिल्हा प्रमुख रमेश गोवेकरचं अपहरण केलं त्या निवडणूक काळामध्ये, आणि ती निवडणूक नारायण राणेंची होती, आणि त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह सुद्धा गायब केला. असे अनेक खून, सत्यविजय भिसेचा खून झाला, अंकुश ठाणेचा खून झाला, मला जे खून माहिती आहे, जे आमच्या डोळ्यांसमोर काही घटना आम्ही घडलेल्या पाहिल्या. आता ही जर आता उकरायचं म्हटलं तर अगदी खूप टोकापर्यंत जातील. अनेकांचे हातपाय तोडलेले, अनेकांना गोळ्या घातलेल्या. श्रीधर नाईकचा खून कोणी केला? श्रीधर नाईक हे तेव्हा सिंधुदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष होते, आणि आमचे वैभव नाईक जे आहेत त्यांचे सख्खे काका. या सगळ्या खुनाची फार मोठी परंपरा आहे. जशी बीडमध्ये अचानक या सगळ्या खुनांना वाचा फुटली, एक संतोष देशमुखचा खून बसला नाही आणि सर्व खून समोर आले. सिंधुदुर्गात त्याच पद्धतीनं होऊ शकतं. काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये गेलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील ज्या आहेत, त्यांनी पुन्हा शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर पडायचा निर्णय घेतलेला आहे. एकीकडे निधी थांबवला आहे शिंदेच्या शिवसेनेचा, म्हणून जे आता तिकडे गेलेले ते थांबवायला. बघा, तिथे जे गेले ते पैशासाठी गेले. निधी असतील, रोख रकमा असतील, आपल्यावरील खटले, केसेस, गुन्हे ते दाबण्यासाठी असतील, आपली संपत्ती वाचवण्यासाठी असतील. शिंदेची शिवसेना असूच शकत नाही. शिंदेचा एक गट आहे बरं का, आणि तो घोटाळेबाज लोकांचा गट आहे. त्या गटात जे जातात तिथे जातात, फक्त हे बुडबुडे आहेत, ते कधी फुटतील, मागे येतात परत.